नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर दिवाळी नुकतीच झालेली आहे आणि दिवाळीमध्ये गोडाधोडाचे किंवा तळलेले पदार्थ खाऊन थोडं तरी वजन वाढलं असेल तर आज आपण पालकपासून चवीला अगदी भन्नाट आणि शिवाय पौष्टिक असा एक खास पदार्थ पाहणार आहोत। तर ते म्हणजे पालक थालीपीठ। अगदी झटपट बनवून तयार होतं। तर हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता। तर सुरुवातीला 1 कप गव्हाचं आणि 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 3 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे चव खूप छान येते। आणि अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घ्यायचा, त्यामुळे सुगंध खूप छान येतो। आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाचा गड्डा मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आणि ते आता टाकून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही टाकू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता। आणि आता 2 वाट्या पालक मी बारीक असा थोडासा चॉप करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। किंवा पालक शिजवून त्याची प्युरी करून यामध्ये टाकली तरी चालेल, पण पालक शिजवायची काही गरज पडत नाही। आणि आता बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता वरून मसाले टाकून घेऊया। तर 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। 1 कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो टाकून घेऊयात। पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाकू शकता। आणि आता हे सर्व मसाले आपण छान असं एकजीव करून घ्यायचे पिठामध्ये। तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण आपण पालक आणि थोडंसं पाणी टाकून छान असं प्युरी करून घेतलेली होती, त्यामुळे एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ आपलं जास्त सैलसर मळलं जाईल। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक बारीक करून घेतलेला होता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरचं भांडं असं विसळून घ्यायचं आणि त्याच पाण्याने आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला जास्त पातळी नाही किंवा जास्त असं घट्टसरही नाही, तर असं हे मध्यम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। आणि आता आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे, तर त्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलेला आहे। तर आता हे 10 मिनिटं पीठ आपलं भिजलेलं आहे, छोटासा गोळा करून घ्यायचा आणि बटर पेपरला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे खाली चिटकलं जात नाही। आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गोळा आपल्याला थोडंसं तेल आणि पाणी लावतं सर्व बाजूनी हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने। छान असं जास्त जाडसरी नाही किंवा जास्त पातळी नाही, असं थोडंसं मध्यम आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आणि आता वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्यामुळे थालीपीठ आपलं दिसायलाही छान दिसतं। आणि आता आपण भाजून घेऊया। तर तव्यामध्ये अगोदरच थोडंसं तेल टाकून सर्व बाजूनी पसरवून घेतलेलं होतं। तर आता हे थालीपीठ आपण टाकून घेऊया। अगदी अलगद निघलं जातं, अजिबात चिटकलं वगैरे जात नाही। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन घ्यायचा, त्यामुळे असं खाली चिटकली जात नाही आणि छान असं वाफलं जातं। आणि झाकण ठेवून 2 मिनिटं एका बाजूनी वाफवून घ्यायचं मीडियम गॅसवर। आणि आता पलटी करून घेऊया। तर छान असं खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी। झाकण ठेवून अजून आपल्याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। छान असं आपलं थालीपीठ वाफलं जातं, तर आता काढून घेऊयात। आणि आता याच पद्धतीने आपण सर्व थालीपीठं भाजून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अजून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अगदी सहज आपले हे थालीपीठ निघलं जातं बटर पेपरवर। तर तुम्ही असं सुती कापड्यावरही थापून यामध्ये टाकू शकता। आणि झाकण ठेवून आपण हे पहा छान असं वाफवून घ्यायचं आहे। छान असं आपलं हे थालीपीठ वाफलं जातं आणि पटकन बनवून तयार होतात। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। तर सर्व थालीपीठ मी छान अशी वाफवून भाजून अशी घेतलेली आहेत। पालकाची भाजी खायची म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्त आवडीने खात नाही कोणी, पण या पद्धतीने ही थालीपीठं तुम्ही घरी नक्की बनवून पहा। नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी पटकन बनवून तयार होतात, तर सर्वजण खूप आवडीने खातील। अगदी मऊसूत बनवून तयार होतात, उशीरपर्यंत छान अशी मऊसूत राहतात। तर ही थालीपीठं तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, सॉसबरोबर, लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात। तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। मी बनवलेला आजचा व्हिडिओ किंवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।